गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. तर अशा ह्या गुरुचं आणि त्या गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्व आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नाही का? म्हणजे बघा ना, आपण एवढे शिकलो बिकलो आणि काय डिग्र्या बिग्र्या घेतल्या, पण मला खरं कौतुक कोणाचं वाटतं माहितीये का? म्हणजे सुरुवातीला अगदी शाळेत असताना ज्या गुरुजींनी किंवा बाईंनी अगदी हाताला धरून आपल्याला बाराखडी शिकवली, त्यांचं केवढं कौतुक करायलाच पाहिजे. कारण त्यानंतर मग आपला तो प्रवास सुरू झाला. शाळा, कॉलेज, मग आपण आपल्या करिअरसाठी काही ऑप्शन्स निवडले. त्यानिमित्ताने मग आता युनिव्हर्सिटी, मग काही प्रोफेशनल आपण कोर्सेस केले असतील किंवा सर्टिफिकेशन केली किंवा नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने काही आपण आणखीन छोटे-मोठे क्लासेस केले किंवा अनेक कला शिकलो आपण. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला किती गुरु लाभले. त्यांनी आपल्याला घडवलं अक्षरशः. आणि सगळ्यात महत्त्वाचे आणि आपल्या आयुष्यातले पहिले गुरु म्हणजे आपले आई-वडील. तर ह्या सगळ्यांचं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं योगदान आहे. त्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, चांगले संस्कार दिले, एक माणूस म्हणून आपल्याला घडवलं. त्यामुळे आज ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण त्या सगळ्यांना थँक यू म्हणूया. त्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांना सगळ्यांना सांगू की तुमच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलो आणि घडलो. त्यामुळे थँक सो मच. आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण ह्या गुरूंना तर थँक यू म्हटलंच. पण आज आपण वेगळ्याच गुरूंबद्दल बोलणार आहोत. म्हणजे बघा ना, आपण एवढे शिकलो, त्या जबाबदाऱ्या पार पडल्या, काय-काय आयुष्यामध्ये अचीव्ह केलं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला प्रचंड अभिमान असतो. म्हणजे आपण आपली पाठ थोपटत असतो, की उदाहरणार्थ, की माझी कामाची पद्धत, असा कामाचा वेग आणि माझं कामातलं परफेक्शन, ह्याव-त्याव असं आपण नेहमी म्हणतो. पण खरं सांगा, हे सगळं आपण स्वतःहून शिकलो का? कुणीतरी ते आपल्याला शिकवलं किंवा आपण ते निरीक्षणातनं शिकलो, कुणाच्यातरी सहवासातनं शिकलो आणि मग आपण परफेक्ट झालो आपल्या कामामध्ये. बघा ना, सहज गप्पा मारताना आपण नेहमी असं ऐकतो, म्हणजे काही जण म्हणतात, की "मला अजिबात स्वयंपाक येत नव्हता, पण माझ्या सासूबाईंनी शिकवलं." किंवा "मला वाचनाची आणि गाण्याची आवड ह्या व्यक्तीमुळे लागली." किंवा "माझ्या ताईने मला सायकल शिकवली." किंवा आजकालचा सगळ्यात काय म्हणतो आपण ट्रेंडिंग टॉपिक, की ह्या-ह्या मित्राने मला उत्तम ट्रेडिंग कसं करायचं शिकवलं किंवा अचूक इन्व्हेस्टमेंट कशी करायची ते शिकवलं. आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे बघा ना, आपल्या आता आजी-आजोबा मंडळी आहेत, ते आजकाल WhatsApp किंवा Facebook पण इतकं स्मार्टली यूज करतात. कोण आहेत त्यांचे गुरु? आपली बच्चे कंपनी. आहे का काही वयाचं बंधन आहे गुरुला? तर असे कितीतरी स्किल्स आपण शिकतो आणि कोणीतरी आपल्याला ते शिकवतात, नाही का? आता एक गंमत सांगते बघा. माझ्या एका मित्राला मी म्हणाले, की "तुझी सही काय सुंदर आहे रे." तो म्हणाला, "ह्याचं श्रेय माझ्या एका वर्गमैत्रिणीला जातं." म्हणाला, की पहिलीच ऑफिशियल सही करायची होती. म्हणजे मला वाटतं आपल्याला शाळेत कधीतरी 10वी ला मला वाटतं असेल नाही का? सांगतात, की आता इथे सही करायची आहे. तो म्हणाला, की "कशी सही करायची?" तर त्या माझ्या मैत्रिणीचं ड्रॉइंग खूप छान होतं. तर तिने मला सजेस्ट केलं, की "तू अशी सही कर." आणि तो म्हणाला, की तीच सही मी कायम ठेवली आणि आता जेव्हा आपण सही करतो, तेव्हा प्रत्येक वेळेला मला कॉम्प्लिमेंट मिळते. म्हणजे कोणी असेल तर मला कॉम्प्लिमेंट देतोच, की "काय सुंदर सही आहे बघा." म्हणजे असे कित्येक गोष्टी आपण शिकत असतो. आपल्याला कोणीतरी शिकवत असतं. आता ह्या तर झाल्या वैयक्तिक गोष्टी. पण आपल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने आपल्याला कितीतरी गोष्टी आपण शिकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा ना, जॉब ॲप्लिकेशन कसं करायचं? आपल्याला कोणीतरी शिकवलं की नाही?
ऑफिसमध्ये किंवा आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने आपण बघतो की कम्युनिकेशन स्किल्स काही लोकांचे खूप छान असतात. मग आपण ते निरीक्षणातनं शिकतो किंवा सीनियर्सशी कसं बोलायचं, मीटिंगमध्ये कसं बोलायचं, सहकाऱ्यांशी एकूण कसं बोलायचं किंवा ऑफिसमध्ये एखादं काम परफेक्ट करण्याची एखाद्याची हातोटी असते. मग आपण त्यांच्याकडे बघून बघून शिकतो की टार्गेट कशी पूर्ण करायची. प्रेशर न घेता छान व्यवस्थित काम कसं पार पाडायचं. अशा कित्येक गोष्टी आपण शिकतो नाही का? आणि हे गुरु आपल्याला शिकवत असतात. आता हे गुरु कुठे असतात? आपल्या घरात, आपल्या मित्रमंडळींमध्ये, आपल्या ऑफिसमध्ये, अ, नातेवाईकांमध्ये, आपण ज्या ठिकाणी जातो, बऱ्याचशा सामाजिक ठिकाणी, आपण जर असं नीट निरीक्षण करून बघितलं तर कितीतरी गुरु आपल्याला भेटतात. प्रवासामध्ये तर हे गुरु आपल्याला काही ना काही शिकवतात, स्किल्स शिकवतात, जगण्याचे छान मार्ग दाखवतात, मूल्यांची नव्याने ओळख करून देतात आणि किती शिकतो आपण त्यांच्याकडे नाही. असे गुरु असे कुठे कुठे पसरलेले आहेत बघा. तुम्हाला एक गंमत सांगते. काही दिवसापूर्वी ना मी मस्त आपली नटून थटून लग्नाला निघाले होते आणि गाडीतनं उतरणार तेवढ्यात माझी चप्पल तुटली. ब्रँडेड सो कॉल्ड. तो एक वेगळाच विषय आहे, म्हणजे त्या कंपनीची खबर आपण नंतर घेऊ. तर झालं. मग आता 2 मिनिटावर आपले काका दुरुस्त करणारे होते. त्यांच्याकडे गेले. म्हटलं, "काका, दुरुस्त करा, तुटली चप्पल." तर त्यांनी आपलं शांतपणे दुरुस्त करून दिली मला चप्पल आणि मग मी आपली, "तुटणार नाही ना?" ते म्हणाले, "अशी ओढून बघा, तरी पण तुटणार नाही. एकदम मजबूत केली आहे मी." तर मी आपली एकदम खुश. म्हटलं, "किती पैसे वगैरे?" आणि म्हटलं, "नाही, नाही, अहो एवढे कमी काय? तुम्ही किती महत्त्वाचं काम केलंय माझं, की माझी महागडी चप्पल तुम्ही मला दुरुस्त करून दिली आहे. हे जास्तीचे पैसे घ्या तुम्ही." तर म्हणजे किती महत्त्वाचं काम केलंत तुम्ही माझं. तर त्यांनी आपले पैसे घेतले, जेवढे सांगितले होते तेवढे, आणि उरलेले मी जे काही देत होते त्यांना, ते मला परत केले आणि काय म्हणाले असतील, "तुमची चप्पल महाग आहे का स्वस्त आहे, त्याच्याशी मला काही देणं-घेणं नाही. मी माझं काम 100% करतो आणि ह्या कामाचे हे एवढेच पैसे आहेत. हे उरलेले घ्या तुम्हाला, तुमचे तुम्हाला." मी अक्षरशः म्हटलं, बघा, आपण इतर वेळेला नेहमी म्हणतो की कामावरची निष्ठा आणि कामातला प्रामाणिकपणा, पण ह्या काकांनी आपल्या वागण्यातनं ती मूल्य अगदी म्हणजे जपली आहेत. म्हटलं, खरंच वा गुरु वा, क्या बात है. शिकले पुन्हा नव्याने मी कामावरची निष्ठा आणि प्रामाणिकपणा हे गुण नव्हे त्यांच्याकडनं शिकले मी. आता हे आपण रोजच्या जगण्यातनं आपल्या सामान्य माणसांनी काही उदाहरणं घालून दिली तर ती कशी वैयक्तिक पातळीवर राहतात. आता मी तुमच्याशी हे शेअर केलं म्हणून तुम्हाला कळलं की अच्छा, त्या काकांचं वागणं बघून मी इतकी इम्प्रेस झाले आणि त्यांच्याकडनं पण काही मूल्य शिकले. पण जेव्हा असामान्य माणसं असं काहीतरी असामान्य वागतात ना, तेव्हा जगभरातनं त्यांचं कौतुक होतं. आत्ताचंच उदाहरण आहे बघा. आपला भारत T20 वर्ल्ड कप जिंकला आणि मग जगभरातनं आपल्या खेळाडूंचं जे काही कौतुक झालं त्यांच्या अफलातून कामगिरीसाठी, काय विचारू नका. काय मस्त मॅच होती ना, पण खरं सांगा. आणि शेवटची ओव्हर म्हणजे येस, असाच अनुभव होता की नाही. मस्त मजा आली. आणि मग आपण काय मुंबईमध्ये एकदम दिवाळीच साजरी केली आहे आणि वानखेडेवर तर काय फुल जल्लोष. नाही, आहेच त्यांची कामगिरी कौतुकास्पदच आहे. पण आता सगळ्यात जास्त कौतुक कोणाचं होतंय माहितीये का? त्यांच्या गुरुचं. अर्थात आपले राहुल द्रविड सर. म्हणजे बघा, ही व्यक्ती इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर त्यांचं कौतुक होतंय आणि कौतुक म्हणून त्यांना इतक्या मोठ्या बक्षिसाची रक्कम दिली जाते, पण ते आपल्या मूल्यांवर ठाम राहिले. समानता. ते म्हणाले की माझे सहकारी आणि आम्ही समान आहोत. म्हणजे स्वतःचा वैयक्तिक फायदा न बघता
आपल्या मूल्यांवर ठाम राहणे किती दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणजे सगळं जग अक्षरशः त्यांचं कौतुक करतंय. वाह! गुरु वाह! क्या बात है! म्हणजे इतका मोठा आदर्श घालून दिला त्यांनी, की आता शतकानुशतकं प्रत्येक क्षेत्रातला प्रत्येक माणूस त्यांच्याकडे एक प्रेरणा म्हणून बघेल. एक आदर्श उदाहरण आहे की नाही? नुसती वॉल नाहीये, पहाड आहे पहाड. एकदम भक्कम, मूल्यांवर ठाम. बघा, तीच मूल्य पण एखादी व्यक्ती तेव्हा तो जपतो, तेव्हा तो किती मोठा होतो. शिकलो की नाही आपण त्यांच्याकडनं. तर सांगण्याचा मुद्दा काय आहे, की आपल्या आयुष्यामध्ये आपले हे जे काही गुरु आहेत, ज्यांनी आपल्याला खरोखरच ज्ञान दिलंय, एक औपचारिक, पण त्याबरोबरच हे असंख्य जे गुरु आपल्या आयुष्यात आले, आज आहेत, ज्यांनी आपल्याला शिकवलं, स्किल्स शिकवली, जगण्याचा मार्ग शिकवला, उत्तम विचार करायला शिकवलं, आपल्या मूल्यांची नव्याने ओळख करून दिली आणि आपलं जगणं अधिकाधिक सहज, छान होत गेलं. छोट्या-मोठ्या गोष्टी शिकवल्या. त्यामुळे आज ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या गुरूंना आणि ह्या असंख्य गुरूंना थँक यू म्हणूया. त्यांना फोन करा, मेसेज करा आणि त्यांना सांगा, की ही गोष्ट तुम्हाला शिकवली होतीस. थँक यू. त्यांना इतकं छान वाटेल ना, की आवर्जून तुम्ही त्यांना थँक यू म्हणताय. आणि तुम्हाला किती भारी वाटेल. ही फिलिंगच छान आहे, की मी सगळ्यांना थँक यू म्हटलं आज ह्या गुरुपौर्णिमेला. थँक यू म्हणा आणि कमेंट करून मला सांगा, की तुम्ही काय-काय शिकलात. तुमच्या गुरूंकडनं अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी त्या सगळ्यांना कळतील. ठीक आहे. आणि मस्त मजा येईल. बघा जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सहीचं उदाहरण सांगितलं. छोटीशी गोष्ट पण किती इंटरेस्टिंग आहे. सांगा, कमेंट करा आणि तुमच्या सर्व गुरूंना माझ्याकडून सुद्धा खूप 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 थँक यू. सगळ्यांना इतकं छान घडवलं तुम्ही. तर ह्या निमित्ताने परत एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा आणि परत पुढच्या भागात भेटूया आपण नवीन काहीतरी विषय घेऊन. तोपर्यंत बाय.